नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं प्रत्येकास स्वागत आहे. तर आज आपण 7 ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत. त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहतो. तर चला बघूया आजचा पहिला प्रश्न. आहे, द राईज ऑफ द हिटमॅन हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे? तर रोहित शर्मा या क्रिकेटरच्या आधारावर ते आहे. प्रश्न क्रमांक 2, द राईज ऑफ द हिटमॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आर कौशिक हे याचे लेखक आहे या पुस्तकाचे. प्रश्न क्रमांक 3, मुंबईतील प्रो गोविंदा चषकाच्या सीझन 3 साठी ब्रँड अँबॅसेडर कोणाला घोषित करण्यात आले? तर क्रिस गेल याला घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 4, भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण ठरले आहेत? तर अमित शहा हे ठरले आहे. प्रश्न क्रमांक 5, भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्री पद भूषवणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत? तर लालकृष्ण अडवाणी हे आहे. प्रश्न क्रमांक 6, नुकतेच कोणत्या राज्यात ढगफुटी होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे? उत्तराखंड येथे ढगफुटी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7, सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या 140 कोटी रुपये पर्यटन मोहिमेची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे. त्या मोहिमेचे नाव काय? तर कम अँड सेव्ह जी डे हे त्या मोहिमेचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 8, भारत सरकारने वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट OP उपक्रम अंतर्गत किती राज्यात प्रधानमंत्री एकात्मा मॉल उभारण्यास मान्यता दिली? तर 27 राज्यात. प्रश्न क्रमांक 9, पहिल्या BIMSTC पारंपरिक संगीत महोत्सव आयोजित कोठे करण्यात आले? तर भारत मंडपम, नवी दिल्ली, बिमस्टेक. प्रश्न क्रमांक 10, पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कधी आयोजित करण्यात आला होता? तर 4 ऑगस्ट 2025 रोजी. आणि आज आपले 10 प्रश्न झालेले आहेत. तर आपल्या विजय जाधव चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहील. धन्यवाद.